सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये तीव्र खडाजंगी झाली। विरोधकांनी महापौरांच्या व्यासपीठाकडे धाव घेत आक्रमक पवित्रा घेतला। काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले होते, त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला। पहिल्याच सभेत वातावरण तापल्याने कामकाज ठप्प झाले आणि अखेर सभा तहकूब करण्यात आली। या सर्व घडामोडींनंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली। आत्महत्या करतो म्हणून माझं नाव कर झालं म्हणून त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज करेल, तुम्हाला पण। ते छोटी विरोधी पक्ष नेते गटनेते आहेत, ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। त्याच्या धमकीच्या SMS-ला घाबरून तुम्ही सभा तहकूब केली असं त्यांचं स्पष्ट आरोप आहे। नाही, कार्यकर्त्याचं काय, कार्यकर्त्याचा जो SMS आला तो SMS तुम्हालाही आला, तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली। शेवटी तसं काय नाही आहे, बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेलं एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। प्रोसिडिंग आहे का? प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे। सदस्यांची निवड का केली नाही किंवा का केली नाही? ह्याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाई गडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते। त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित, तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत। एक प्रश्न आहे की तुम्ही 1-8 जाहीर केला, 7 जाहीर केलं, काय असेल ते, पण एक का जाहीर केलं नाही त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने तुम्हाला पुढच्या सभेत घेता येतं? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे। पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे, 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत, एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंगमध्ये घेऊ। का राहिल्याचा विषय नाही, लवकरात जाहीर करणार। जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे, एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात जाहीर करणार। एक नाव तुम्हाला एकमत करता आलं कुठलं? आणखी नावावर एकमत 62 जण अर्ज भरले तर एक नाव तुम्हाला, एक नाव जाळलं की जाळलं? 8 नावं या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत। मग आता 88 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहामधून करायला तुम्ही कमी पडता असं वाटतं? अजिबात तसं काय नाही, आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे, म्हणूनच या ठिकाणी हा एकमत आता तुम्ही घेऊन कुणाला आज सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं, त्यांच्याबद्दल परत तुम्ही साड्याचा सभा परत गोंधळ, नवीन सदस्य नवीन सदस्य आहेत या ठिकाणी। नवीन सदस्याचं आमच्या सर्व ह्यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं। काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडंसं जरा वेळ झालं या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी सभा 10 मिनिट उशीर झाला। विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू। ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची सभा आहेत ती वेळेवर सुरू करू। पालिकेचे आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIMचे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे। किती आणि कोणाकोणाचे किती आहेत? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी
8 आणि MIMची 1. 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडवळकर, अक्षय अंजिकने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास जायमार, ज्ञानेश्वर मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी. दादा, विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा, म्हणजे भाजपाचे 9 आणि MIMचा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता. का बरं एक असा मागं राहिला? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे. शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे. राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये घेण्यात दादा येईल. तुम्ही सभागृह नेते मी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं वाचली. सभागृह नेत्यांनी या ठिकाणी ऐका एक दादा ऐकून घ्या प्रश्न. 2000च्या शिफारशीचे 2 नावं तुम्ही वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं. सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली. 8 नावे वाचून त्यांना आपण मान्यता देणार. राहिलेले एक नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंगमध्ये घेणार आहे. सभा नगर सचिवने या ठिकाणी 8 नाव वाचली म्हणून 2 नाव वाचायला लावले. 8 नाव वाचले. 8 नाव वाचले. मी सांगालो की नाव मी 8 नाव मी सांगू का? तर 8 नाव आमचे पक्षनेते सांगतील. तुम्ही वाचताना तुम्ही 7च नाव वाचली. 8 नाव पक्ष 8 नाव परत एकदा वाचून दाखवा. नगरसचिवांनी 7 वाचली, पण मूळ मुद्दा असा आहे. नगरसचिवांनी 7च मूळ मुद्दा असा आहे की सभागृह नेत्यांनी जी सूचना वाचली आपली सत्ताधारी पक्षाची, त्याच्यामध्ये 9 सदस्य भाजपचे आणि 1 सदस्य MIMचा अशी सूचना होती. असं असताना तुमच्या सत्ताधारी पक्षाने एक नाव एकदम वगळलं. तुमच्या सूचनेमध्ये हा विषय होता. बलानुसार 9 नावं भारतीय जनता पार्टीची आहेत असं म्हणलंय आणि त्याच्यातली 8 नावं वाचली. त्याच्यात तुम्ही बोलताना असं सूचना जी आपली होती नाही, आता अजून एक तुम्हाला म्हणजे हे झालं अशी असेल. आहेत. खालील नावे अशी आहेत. खालील नावे अशी आहेत. बलानुसार 9 नावं आहेत, त्याप्रमाणे खालील नावे अशी आहेत. कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे. तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे. आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही एक नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी नगर सचिवांना मी त्या ठिकाणी सूचना केली. त्यांचा सांगण्याचा उद्देश तसा नव्हता. त्यांना काय होतं की 87 नगरसेवक 88 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. 70% नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत. त्यांना म्हणायचा उद्देश असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते, मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं. पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता. ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे, जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काही सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असा आम्ही आदेश दिले. सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असा आम्ही त्यांना आदेश दिलेला आहे. दादा, अजेंड्यावर आज 2-3 फक्त